न्यूज सच जरूरी है। माननीय अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी मी उभा आहे। या अभिभाषणातील 63 मुद्द्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रगत महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने व जनतेला पारदर्शक, स्वच्छ व निर्णयाभिमुख प्रशासन हे शासन देईल यात काही शंकाच नाही आहे। या 63 मुद्द्यांपैकी काही मुद्द्यांचा उहापोह मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करू इच्छितो। 62 मुद्द्यांच्या माध्यमातून मुद्दा क्रमांक 2 मध्ये राज्यातील जनतेची सेवा करताना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व इतर सगळ्या समाज पुरुषांचा उच्च आदर्शाचं सदैव पालन या अभिभाषणात नमूद केलंय। त्याबद्दल माननीय महामहिम राज्यपाल महोदयांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो। हे सरकार या महापुरुषांचा आदर्श सदैव डोळ्यापुढे ठेवून सतत काम करीत राहणार आहे। संपूर्ण देशात संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना परभणी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जे संविधान ठेवले होते त्या संविधानाच्या प्रतीची विटंबना एका माथे पूर्ण केली। माननीय अध्यक्ष महोदय, भारतीय संविधानाचा हा अपमान फक्त दलित समाजाचा अपमान कसा काय असू शकतो? भारतीय संविधान हे या देशातील समस्त नागरिकांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीचा, सामाजिक न्यायाचा हा जाहीरनामा आहे। मग ज्या व्यक्तीने हे कृत्य केलं त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेनुसार देशद्रोहाचा गुन्हा लावला गेला पाहिजे असं माझं मत आहे। जनमानसात त्यामुळे उद्रेक उफाळलेला आहे व आंबेडकरी समाजाने 11 डिसेंबरला जो बंद पुकारला, मग त्यावेळी झालेली तोडफोड व पोलिसांच्या मारहाणीत एका तरुणाचा झालेला मृत्यू व त्यामुळे संपूर्ण राज्यात उफाळलेली तीव्र प्रतिक्रिया, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतो। मुद्दा क्रमांक 3 मध्ये केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। त्यामुळे 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र स्थापन करण्यात मदत होईल व मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाकडून आर्थिक निधी उपलब्ध होईल। याबाबत मी शासनाचे मनापासून धन्यवाद देतो। परंतु त्याचबरोबर मी या ठिकाणी पाली आणि प्राकृत, बंगाली, आसामी या भाषांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिला। संपूर्ण जगात बौद्ध तत्वज्ञान, पाली आणि प्राकृत भाषा भारतीय संस्कृतीच्या मुळाशी आहेत। या अध्यात्म ज्ञान आणि तत्वज्ञानाच्या भाषा आहेत। त्यांना अभिजात भाषांचा दर्जा देणे हे भारतीय विचार, संस्कृती आणि इतिहासावर त्यांच्या असलेल्या शाश्वत प्रभावाचा सन्मान आहे अशी पोस्ट माननीय पंतप्रधान महोदयांनी आपल्या एक्स पोस्टवर केली आहे। पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा त्याबद्दल केंद्र सरकारनं चे आभार मानतो व अनेक वर्षापासून नागपूर येथे पाली विद्यापीठाची स्थापना व्हावी ही प्रलंबित मागणी राज्य सरकार पूर्ण करील व मराठी भाषेप्रमाणे सगळ्या विद्यापीठामध्ये पाली भाषेचा अभ्यास करण्यासाठी केंद्र स्थापन करण्यात यावे व पाली भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाकडून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो। मुद्दा क्रमांक 8, 9, 10 मध्ये युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी व महिला नवउद्योजकांना त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य व 1,53,000 रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली। त्याबद्दल माननीय राज्यपाल महोदयांचे, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो। याचबरोबर गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नंदुरबार या अतिदुर्गम आणि मागास मानव निर्देशांक खाली असलेल्या जिल्ह्यातील युवकांच्या रोजगारांसाठी जे स्थलांतर होते ते थांबण्यासाठी, या जिल्ह्यातील युवक व महिलांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून करतो। मुद्दा क्रमांक 4, 20 आर्थिक दुर्बल घटकातील अल्प उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी घरे पुरविण्याची योजना सरकार या ठिकाणी राबवत आहे। 13 ऑक्टोबर ईडब्ल्यूएसच्या लोकांना ही योजना राबवण्यात येत आहे। परंतु 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी महाराष्ट्रात रहिवासी असलेल्या लोकांना ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र दिले जाते
माझ्या विधानसभा क्षेत्रात 1970-71 मध्ये जे बंगाली बांधव पूर्व पाकिस्तानातून स्थलांतरित झाले होते त्यांच्यासाठी पण ही अट शिथिल करण्यात यावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो। मुद्दा क्रमांक 45 धान व भरड धान्य खरेदीच्या आधारभूत किमती योजनेअंतर्गत खरीप व रबी पणन हंगाम 2024-25 मध्ये 13,43,000 मेट्रिक टन व 75,000 मेट्रिक टन भरड धान्य खरेदी करण्याबाबत सरकारचं अभिनंदन मी या ठिकाणी करतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये प्रमाणे बोनस द्यावं ही विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो। मुद्दा क्रमांक 47 मध्ये एकच मिनिट 8 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शासन मान्यता प्राप्त व्यावसायिक पाठ्यक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचे शैक्षणिक शुल्क परीक्षा शुल्क माफ करण्याची योजना सरकारने या ठिकाणी आणली त्याबद्दल मी शासनाचं मनापासून आभार मानतो। परंतु त्याच धर्तीवर महोदय एकच मिनिट अध्यक्ष महोदय याच धर्तीवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी डॉक्टर 8 लाखाची उत्पन्नाची अट रद्द करावी व सामाजिक आर्थिक परिस्थितीचा विचार करून परदेशी शिक्षणासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च विचारात घेऊन 100 जागतिक मानांकित विद्यापीठामध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना फ्री शिप योजना सुरू करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो। आप देख रहे हैं एमएनएस न्यूज, सच जरूरी।